रिफ्रॅक्शन. विचारपूर्वक सोडवा क्वेश्चन. बघा, एक रे ऑफ लाईट आहे. रे ऑफ लाईट, बेटा बोल नका. इंसिडेंट at 45 degree and refracted at 30 degree. Find velocity of light in second medium with respect to medium 1. तुम्ही 80% क्वेश्चन सॉल्व केलाय. ऐका, मध्ये मध्ये बोल नका. आता खूप चांगले प्रश्न आहेत हे. मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला होता, एटा साइन थीटा 1, आठवते? किंवा आपण याला साइन आय म्हणलं होतं, इज इक्वल टू एटा 2 साइन आर. एक रिलेशन वापरा म्हणलं होतं तुम्हाला क्वेश्चन सॉल्विंगला. तर पहिलं एअर मानू, दिलं नाही म्हणजे एअर मानायचं, काहीच दिलं नसेल तर. दुसरं बिलकुल वेगळं असेल, कारण सेम मीडियम तर नसणार. सेम मीडियम असता तर रिफ्रॅक्शन होणारच नाही. आता बघा, एअर मानलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 मानतो आपण, आणि पहिल्यातला अँगल किती आहे? 45. याचा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढावा लागेल, माहित नाही. आणि इथे साइन काय घ्यायचा? 30. तर हा साइन 45 1/√2 झाला. हा काढायचा आहे, साइन 30 असतो हाफ. तर एटा 2 काय होईल? 1/√2. हा 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. इट बिकम्स 2/√2. याला रॅशनलाइज करा. जर रॅशनलाइज करायचं नसेल तर एक टेक्निक शिकवतो. 2 ला काय लिहिता येते? √2 into √2. यू कॅन डू द सेम. इसको जाने दो. तर तुम्ही आला एटा 2 मध्ये. आता हे आलं तुमचं सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मी तुम्हाला सांगितलं होतं, एअर मध्ये लाईटची स्पीड आहे. तुम्हाला स्पीड काढायची तर एअरची घेऊन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्या. हा फॉर्म्युला, याला आपण नाव दिलं होतं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढताना आपण फॉर्म्युला लिहिला होता C/V. जर V इकडे आला तर एटा 2 इकडे येतो, बाकी काहीच नाही. आपल्याला स्पीड काढायची आहे. तर बघा, लाईटची स्पीड आहे 3 × 10⁸. ही पाठ पाहिजे, आणि ही व्हॅल्यू किती आहे? √2. ओके. आता वर खाली √2 ने मल्टिप्लाय करा. तर वर येतं 3 × हे केलं तर √2 होईल, खाली 2 होईल. क्वेश्चन संपला. याला डिवाइड केल्यावर किती येते? 1.5. ओके. तर V किती झाला? 1.5. √2 असतो 1.4 अप्रॉक्स 41. आणि ही व्हॅल्यू किती आहे? 10⁸. त्याला मल्टिप्लाय करा. हे झालं 15 4 60, आणि हे झाले 21. 2 नंतर प्लेस दिला. युअर आन्सर शुड बी 2.1 × 10⁸ अप्रॉक्स. जर MCQ मध्ये काही दिलेलं असेल ऑप्शन, तर तुम्हाला जर यांनी इंटिजर मध्ये दिला असेल तर 2.1 ला तुम्ही अप्रॉक्सिमेटली 2 लिहू शकता. दिस इज द स्पीड ऑफ लाईट इन सेकंड मीटर. हा, आता तुम्हाला एक सांगायलो, मी आज जे क्वेश्चन्स देत आहे, एक्झॅक्ट सेम क्वेश्चन्स आर आस्क्ड इन बोर्ड एक्झाम्स. तर मी जेवढे फॉर्म्युले लिहून दिले होते, तुम्हाला म्हणलं होतं ही स्लाइड महत्वाची आहे. चला, तुम्ही √2 पर्यंत आलात, मला आनंद वाटला. हा, तुमची मेथड वेगळी राहू शकते. तुम्ही साइन आय अपॉन साइन आर बरोबर एटा असं लिहिलं असेल. तुम्ही कसे काढा, मी तुम्हाला एक लिहून दिलं होतं. प्रॉब्लेम सॉल्विंग साठी डायरेक्ट हे वापरत जा. स्नेल्स लॉ म्हणून लिहिलं होतं पुढे बॉक्स करून. मला लक्षात आहे, मी इथे लिहिलं होतं. माझ्या ते लोकेशन लक्षात असते, मी कुठं काय लिहिले. तुमच्या डोक्यात ते बसलं पाहिजे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन.
चला घ्या. 3 lenses have combined power of 2.7 diopter. बेटा हेच असते IIT फाउंडेशन. जे जे द्यायलो ते नीट शिका आणि करा. इफ powers of 2 lenses, सोपा प्रश्न आहे, are 2.5 diopter and 1.7 diopter, find focal length of, घुमा दिया, focal length of third lens. काय काय चुकलं बघू. आपण एक कॉन्सेप्ट शिकला होता. 3 लेन्स आहेत. आपण पाहिलं पॉवर काय असते. पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला होता 1/f. आठवते. आणि कंबाईंड करायचं असेल तर P1 प्लस P2 प्लस P3. आता 3 आहेत आपल्याकडे. कंबाईंड पॉवर इथं लिहा 2.7. एक आहे 2.5, एक आहे 1.7. P3 काढायचं आहे. या दोघांना ऍड करा. हे झालं 12. 4.2. ते इथून P3 येईल. तो येतो असा. त्याला सबट्रॅक्ट करा. इथं आले 5 आणि इथं आलं 1. -1.5. ठीक आहे. -1.5. तुम्हाला विचारले फोकल लेंथ आणि तुम्ही सांगालात पॉवर. म्हणून म्हणलं प्रश्नाकडे लक्ष देत जा. आपण इथं लिहिले फोकल लेंथ. तर तिसऱ्याची फोकल लेंथ असेल याचा रेसिप्रोकल म्हणजे 1/-1.5. ये कौन करेगा. वर मायनस द्या, एक डेसिमल उडवा, खाली 15 लिहा. तर याला तुम्ही लिहा -2/3. तर तो येतो -6.66. 18. अरे डिवाइड करा. 0 0 0 घ्या. हा ऐका. मेन गोष्ट सुरू झाली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. पॉवर ऑफ लेन्स is always equal to 1/f where focal length is taken in meter. समजलं. जेव्हा फोकल लेंथ मीटर मध्ये असते तेव्हा पॉवर डायोप्टर मध्ये असतो. याचा अर्थ आपण आता जे आन्सर काढतोय हे मीटर मध्ये येत आहे फोकल लेंथचं. समजलं. ते किती येईल. इथे घेतलं 0.666. अप्रॉक्स लिहा -0.67. इट इज इन मीटर. हा. तुम्ही बरेच जण इथं येऊन थांबलात. म्हणून म्हणलं प्रश्न काय दिला पाहायला शिका. हा. छान. गुड. आगे बढो. हा लक्ष द्या. एक ग्राफ घ्या. ग्राफ आला मला बरं वाटते. काही नाही, थोडा त्रास देतो. मी काही बोलत नाही. आता तुम्ही डोकं लावायचं. मी तुम्हाला कालच बोललो कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स आता राहतात. हा दिमाग लावता आला तरच पास होतात 10वीला. चला. मीडियम बी, मीडियम ए कुठं कोणता आहे बघत चला. इथला अँगल आहे 60 डिग्री. हा आहे 30 डिग्री. हा आहे 45 डिग्री. ठीक आहे. बस सोपा प्रश्न आहे. फाइंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम बी विथ रिस्पेक्ट टू मीडियम ए. आता एक गोष्ट, बोर्ड एक्झाम मध्ये मॅक्सिमम
कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन, केस स्टडी बेस्ड क्वेश्चन्स असे येतील. ग्राफिकल. पॉइंट नंबर 1, नेहमी अँगल घ्यायचा नॉर्मल सोबतचा. एक्स आणि वाय ऍक्सिस जर दिलेले असतील तर वाय ऍक्सिसच नॉर्मल आहे असं नेहमी म्हणता येत नाही. जिथे दोन मीडियम मध्ये लाईटचं इंटरसेक्शन आहे तिथलाच नॉर्मल पकडतो आपण. तर इथे योगायोगाने ब्लू कलरची जी लाईन आहे ही मीडियम 1 मधून मीडियम 2 मध्ये जात आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मीडियम 1 मधून 2 मध्ये जाताना ती अवे फ्रॉम द नॉर्मल जात आहे. अवे फ्रॉम द नॉर्मलचा अर्थ आहे की हा डेन्सर असणार आणि हा रेअरर असणार. अवे फ्रॉम द नॉर्मल नेहमी रेअरर मधून जातं. क्वेश्चन आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, ह्याचा अर्थ आठवते काय लिहिला होता? बरं, मी तुम्हाला असं लिहून दिलं होतं, आठवा? तर दुसऱ्याचा पहिल्याच्या रिस्पेक्ट मध्ये असंच लिहितात. तर आपण आता याला असं पाहू की आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे बी चा विथ रिस्पेक्ट टू ए. याचा अर्थ एटा बी अपॉन एटा ए काढायचा आहे. सर मग ही स्टोरी कशी आहे? नेहमी एक रामबाण औषध लावायचं, अँगल दिलाय आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. बेस्ट ऑप्शन इज स्नेल्स लॉ, जो आता लास्ट क्वेश्चन मध्ये वापरला. आता आधी अँगल ठरवा. सर इन्सिडेंट मध्ये 60 घेऊ का 30 घेऊ? लक्ष दे, 60 हा एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल आहे, नॉर्मल सोबतचा नाही. तर अँगल हा असेल आय, जो नॉर्मल सोबत आहे. सर हा 45 घेऊ का? नाही, हा तर एक्स ऍक्सिस सोबत आहे, हा वाय सोबत येईल, राईट अँगल असतात, हा 45 होईल, हा आर असेल. समजे? तर आपला क्वेश्चन असणार, मला जर हा काढायचा आहे तर याच्या आधी मी काम करतो. सर मी काढतो एटा ए इंटू साइन ए, एटा बी इंटू साइन बी. समजलं? बी मधला अँगल मला काढायचे काय? एन बी. आता मी एन म्हणतोय, समजून घ्या, एकच मिनिट. आपल्याला काय काढायचंय? एटा बी अपॉन एटा ए. तर इथं तेच करूया, एटा बी अपॉन एटा ए. सर एटा बी सोबत कोण आहे? तर तो क्रॉस मध्ये येईल ना, इथं कोण येईल? साइन ए. आता हे काढायचं तर याला सॉल्व्ह करा. साइन ए म्हणजे मीडियम ए मधला अँगल. ए मधला अँगल कोण आहे? 30, साइन 30. बी मध्ये अँगल कोण आहे? 45. आता फायनल आन्सर येईल बी चा विथ रिस्पेक्ट टू ए साइन 30 1/2 आणि साइन हा 1/√2. याला आल्या 1/2 इंटू √2/1. इट इज √2/2. तर वर √2 घ्या, खाली √2 ला 2 वेळा लिहा, त्याला मारून टाका. तर तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्या रिस्पेक्ट मध्ये 1/√2 येईल. हे लावायला शिका. म्हणून तुम्हाला म्हणलं हा मेन फॉर्म्युला आहे. समजलं? स्नेल्स लॉचे क्वेश्चन असे आहेत. आणि तुम्हाला मी फार मोठं काही सांगत नाही. एक मिनिट. इफ यू आर able to solve such questions in this year, then definitely you will crack JEE mains or NEET in your first attempt. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक गोष्ट आहे का, तुझी बहीण वगैरे माझ्याकडे जर 10वी पर्यंत असते तर तिला अजून छान मार्क पडले असते. तर माझं हे वाक्य तुम्ही खरं ठरवा, फायदा होतो. मी जिथून क्वेश्चन्स घेतो ना ते सोर्सेस खूप महत्वाचे आहेत सगळे. माझ्याकडे खूप मटेरियल आहे याचं. चला अजून एक क्वेश्चन. बोलू नका, घ्या. एक फिगर देतोय, संस्कृती. आता मला रागात आणू नका. या पद्धतीने इथे एक ऑब्जेक्ट आहे ए बी.
विचारपूर्वक सोडवा. इथे F1 घ्या, इथे F2 घ्या. या ठिकाणी लेट्स से ही इमेज बनली आणि इथे 2F2 घ्या. हे आहे B डॅश, A डॅश. ओके. इथून हे डिस्टन्स 20 सेंटीमीटर घ्या. त्याच्यानंतर हे डिस्टन्स 20 सेंटीमीटर घ्या. ऑप्टिकल सेंटर O. हे सगळं आलं. AB इज ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर A डॅश B डॅश इज इमेज. फाइंड फोकल लेंथ. पहा, काही सुचलं नाही आपलं, हे चालू द्यायचं. 1/b - 1/u इज इक्वल टू 1/f. एक मिनिट बोल नका. v कुठे आहे? पॉझिटिव्ह. याला पॉझिटिव्ह ठेवा. u लेफ्टला आहे, निगेटिव्ह. अवनी. तर हा किती झाला? याचा फॉर्म्युला आहे या पद्धतीनं. वर प्रोडक्ट घ्या, खाली ऍड करा, डायरेक्ट एफ येते. केलं. हा बेस सेम होता, सॉरी. चला हे घ्या 10 सेंटीमीटर. कधी कधी मी एक्स्ट्रा मॅथ लावतो. हा समजलं? संपलं नाही. उद्या नाही, आजचं संपलं.